नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉइंट आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण मागील काही दिवसापासून शिक्षक पात्रता परीक्षा 2025च्या मित्रांनो संपूर्ण काही विषयाने आपण व्हिडिओ सिरीज आपण बनवलेली आहे, ज्यामध्ये आपण जेवढे काही तुमच्या आतापर्यंतची PYQ सिरीज होती त्यामध्ये आपण सर्व काही PYQ क्वेश्चन आपण सोडवले आहेत, जेणेकरून तुमच्या येणाऱ्या TET एक्झाम 2025 साठी मित्रांनो ते अतिशय आणि अतिशय उपयुक्त असणारे आहेत। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण आजच्या गणितावर आधारित जेवढे काही PYQ क्वेश्चन्स आहेत जे की आपण या व्हिडिओमध्ये आपण शक्य होईल तेवढे आपण कव्हर केलेले आहेत। मित्रांनो, हे प्रश्न तुम्हाला तुमच्या येणाऱ्या TET परीक्षेसाठी अतिशय उपयुक्त असणार आहेत मित्रांनो, कारण का तुमच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये देखील या स्वरूपाचे 100% प्रश्न तुम्हाला परीक्षेत विचारले जाणारे असतील। त्यामुळे व्हिडिओमधला प्रत्येक प्रश्न हा तुमच्या परीक्षेसाठी अतिशय महत्त्वपूर्ण आहे आणि जर तुम्हाला ही परीक्षा यशस्वी पद्धतीने क्रॅक करायची आहे तर ते तुम्हाला कसं करता येतील हे देखील मी व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती सांगितलेली आहे। त्यामुळे व्हिडिओला काळजीपूर्वक आणि शेवटपर्यंत पहा। तर आपला आजचा व्हिडिओचा भाग हा 4 आहे। मागील तुम्ही 3 भाग पाहिले नसाल तर त्या सर्व व्हिडिओची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा जो आपला चॅनलचा ऑफिशियल डॅशबोर्ड आहे त्या ठिकाणी देखील जाऊन तुम्ही संपूर्ण पाहू शकता। तर या व्हिडिओमध्ये आपण पाहू आता गणितावर आधारित सोप्या भाषेमध्ये व स्पष्टीकरणासोबतचे काही PYQ क्वेश्चन। यामधला आपला प्रश्न क्रमांक पहिला असा आहे जो की आकृती बेसिकवर आहे। तर आकृत्यावर तुम्हाला स्पेशल व्हिडिओ हवा असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा। आपण संपूर्ण प्रकारच्या आकृत्या कशा ओळखायच्या असतात विथ शॉर्ट ट्रिक सोबत आपण त्यासाठी लवकर आपण व्हिडिओ घेऊन येऊ मित्रांनो। तर शेजारील आकृतीतील चौकोनांची संख्या किती? तर आपल्याला एक बाजूला या ठिकाणी आकृती दिलेली आहे आणि या आकृतीमधील आपल्याला चौकोन किती आहेत हे आपल्याला आता या ठिकाणी सांगायचं आहे। तर अशा प्रकारच्या आपण जेवढ्या काही आकृत्या पाहतो चौकोनावर आधारित, चौरस, त्रिकोणावर आधारित, तर या संपूर्ण आकृत्या सोडवण्यासाठी एक शॉर्ट ट्रिक त्यामध्ये मुख्यतः वापरली जाते। पण प्रथमतः त्या आकृतीमध्ये किती चौकोन आहेत हे आपल्याला पाहून घेणं अतिशय इम्पॉर्टंट आहे। तर यामध्ये मोठा चौकोन, छोटा चौकोन हे संपूर्ण काही चौकोनाचे प्रकार यामध्ये पडणारे असतात। त्यामुळे आपल्याला लहान किती आहेत, मोठे किती आहेत हे संपूर्ण पाहणं इम्पॉर्टंट आहे। तर या आकृतीमध्ये आता एकूण किती चौकोन आहेत सुरुवातीला ते आपण आधी काउंट करू। तर यामध्ये एकूण किती चौकोन आहेत, तर चौकोन कसे तयार होणारे असतील हे आपल्याला आधी पाहावं लागणार असेल। तर यामध्ये पाहून घ्या, हा एक मोठा चौकोन तयार झालेला आहे जो की क्रमांक 1 चा आहे। त्यानंतर हा दुसरा चौकोन या पद्धतीनं असं हा दुसरा चौकोन या ठिकाणी प्राप्त होणार आपल्याला। त्यानंतर याच प्रकारे आपण पहिला चौकोन काढलेला आहे। तर याच प्रकारे आपण या ठिकाणी तिसरा चौकोन असा निघणारा असेल, ह्या प्रकारे तिसरा चौकोन, आणि हा एक मोठा चौकोन जो की 4 चौकोन आपल्याला मिळालेले आहेत या ठिकाणी, आणि याच पद्धतीने हा एक पाचवा चौकोन या ठिकाणी आपल्याला प्राप्त झालेला आहे। तर अशा प्रकारे आपण 1 2 3 4 आणि 5 चौकोन आपल्याला या ठिकाणी मिळालेले आहेत। आणि जो आपला यानंतरचा एक चौकोन निघणारा असेल जो की ह्या पद्धतीमध्ये असा जो एक चौकोन निघणारा असेल, म्हणजेच की या ठिकाणी या एकूण आकृतीमध्ये 6 चौकोन आपल्याला प्राप्त झालेले आहेत। आता 6 चौकोन आपल्याला प्राप्त झालेत, मग 6 ही संख्या याचं उत्तर असू शकते का? तर नाही, तर हे फक्त एका बाजूचे चौकोन आहेत आपल्याला, तर दुसऱ्या बाजू देखील काढावे लागतात। तर दुसऱ्या बाजूचे काढण्यासाठी आपल्याला यामध्ये आपल्याला 2 ने मल्टिप्लिकेशन करावं लागणार असेल, म्हणजेच की दुसऱ्या बाजूची काढण्यासाठी जर एका बाजूला 6 असेल दुसऱ्या बाजूला देखील 6च असणारे असतील, म्हणजेच काय तर 6 गुणिले 2 केल्यास आपल्याला 12 या ठिकाणी त्याचं उत्तर मिळेल। आणि जे की ऑप्शन नंबर 4 मध्ये आपल्याला 12 हे दिसत आहे, म्हणून या आकृतीमध्ये एकूण किती चौकोन असतील तर यामध्ये एकूण 12 चौकोन आपल्याला प्राप्त होणारे असतील मित्रांनो। आणि तुम्ही कोणत्याही पद्धतीने जरी हे चौकोन शोधला तर या आकृतीमध्ये तुम्हाला फक्त 12 चौकोन या ठिकाणी मिळणारे असतील। तर मित्रांनो, TET परीक्षेसाठी अनेक तुम्ही व्हिडिओ कोर्सेस वगैरे जॉईन केले असाल तर व्हिडिओ कोर्सेस सोबतच मित्रांनो तुम्हाला टेस्ट सिरीज देखील तेवढे महत्त्वपूर्ण असतात, कारण का तुम्ही जेवढ्या जास्त प्रश्नांचा सराव करणार असाल त्याच प्रकारचे मित्रांनो तुम्हाला परीक्षेमध्ये देखील पाहायला मिळणार असतील। त्यासाठी मित्रांनो आपण सध्याला TETच्या पेपर 1 आणि 2 साठी परिपूर्ण सब्जेक्टनुसार व मित्रांनो फुल लेंथी टेस्ट अशा दोन्ही प्रकारचे आपण टेस्ट सिरीज सध्याला लॉन्च केलेला आहे, ज्याची प्राइस फक्त आपण 499 ठेवलेली आहे, जी की आताची डिस्काउंट ऑफर प्राइस आहे मित्रांनो, ज्याची की आपण 799 ठेवलेली होती, परंतु ती प्राइस आपण ऑफ करून सध्याला 499 मध्ये ठेवलेली आहे, ज्यामध्ये तुम्हाला संपूर्ण काही टेस्ट आपण देत आहोत, ज्यात विषयानिहाय तुम्हाला टेस्ट मिळतील। गणित, परिसर अभ्यास, बालमानसशास्त्र, अध्यापनशास्त्र, इंग्रजी, मराठी अशा संपूर्ण विषयाचे मित्रांनो आपण 5 विषयाच्या फुल लेंथी टेस्ट, ज्यामध्ये तुम्हाला 150 प्रश्न पर 150 गुण आणि 150 मिनिटाचा टाइम असेल, अशा प्रकारे देखील टेस्ट मिळतील। व त्यासोबतच तुम्हाला 30 प्रश्नाचे म्हणजे की तुमच्या सब्जेक्टनुसारचे देखील त्यामध्ये तुम्हाला टेस्ट मिळवायला मिळतील, म्हणजे की तुमची तयारी अशा पद्धतीने होईल की तुम्हाला परीक्षेमध्ये कसाही प्रश्न विचारो, कसाही प्रश्न विचारो, तुम्ही 100% आपल्या टेस्टचा जर तुम्ही सराव केला तर त्या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो त्या ठिकाणी तशा पद्धतीने तुम्ही सोडू शकाल। सर्व काही एक्सपेक्टेड क्वेश्चन आपण त्यामध्ये ऍड केलेले आहेत, त्यासोबत PYQ तुम्हाला
तुम्हाला ऍड करून दिलेले आहेत आणि हे ऑल इन वन मित्रांनो टेस्ट असेल. तुम्हाला कोणत्याही व्हिडिओ कोर्सची देखील गरज पडणारी नसेल तर तुम्ही आपली 4-9ची टेस्ट जॉईन केला तर मित्रांनो तुम्हाला 2000-1500चा किंवा 3000चा कोर्स देखील अजिबात गरज जॉईन करण्याची पडणारी नसेल. संपूर्ण तुम्हाला कॉन्फिडन्स त्या ठिकाणी येईल. त्यामुळे तुम्हाला गणितीय प्रश्नांचं आपण फुल एक्सप्लेनेशन करून सांगितलेलं आहे. सर्व विषयाचं आपण तुम्हाला स्पष्टीकरणासोबतची माहिती त्या ठिकाणी दिली आहे की नेमकं उत्तर कसं काय येतं आणि त्यावरून तुम्ही स्वतःहून जरी त्यामध्ये प्रॅक्टिस केला तर 100% मित्रांनो तुमचे गुण हे चांगले 100% येणार म्हणजे येणार. हे लिहून घ्या. तर ज्यांना कोणाला जॉईन करायचं आहे लगेचच्या लगेच आपली ॲप डाउनलोड करून घ्या. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲपची लिंक आहे. त्यानंतर तुम्ही संपूर्ण टेस्ट मित्रांनो रेग्युलरली सोडू शकता. त्या ठिकाणी आपण अपडेटेड टेस्ट देखील तुम्हाला प्रोव्हाइड करून देत असतो. त्यानंतर आपला प्रश्न 2 असा आहे पुढील, जो की प्रश्न दुसरा. 56 वस्तू समान वाटायच्या असतील तर किती प्रकारे वाटता येतील? तर 56 वस्तू या ठिकाणी समान वाटायच्या आहेत असं म्हटलेलं आहे. तर किती प्रकारे वाटता येतील असा प्रश्न म्हटलेला आहे. तर या क्वेश्चन मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगेल, जो की क्वेश्चन नंबर 2 आपल्या कच्च्या कामाच्या कागदावर. तर मित्रांनो अशा प्रकारचे प्रश्न देखील तुम्हाला हे प्रश्न पेपर लास्ट इयरला विचारले गेलेले आहे. तर तुमच्या येणाऱ्याच्यामध्ये या ठिकाणी 56 आहे, एखाद्या 40 असू शकते, 60 असू शकते किंवा प्रश्न बदलून तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. तर या ठिकाणचा आपण प्रश्न आपण सुरुवातीला आधी समजून घेऊ की 56 वस्तू समान वाटणे म्हणजे काय. तर 56चे अवयव काढणे. या ठिकाणी आपल्याला 56चं जे आहे थोडक्यात अवयव पाडावे लागतात. या ठिकाणी अवयव काढावे लागतात. तर अवयव काढल्यानंतर आपल्याला याचं योग्य ते उत्तर मिळणार असेल. तर 56चे अवयव म्हणजे अशी संख्या ज्याने 56ला पूर्ण भाग जाते. तर 56चे अवयव पाडणे म्हणजे काय. तर 56ला जे की पूर्णपणे भाग जाते अशी संख्या तर पूर्णपणे भाग जाणारी संख्या. तर कोणकोणते आहेत आता म्हणजेच काय. तर 56चे अवयव कोणकोणते आहेत. 56चे अवयव आहेत ज्यामध्ये 1, 2, 4ने 56ला भाग जातो, हो जातो 4. त्यानंतर 5ने जात नाही, 6ने देखील जात नाहीत, 7ने भाग जातो. त्यानंतर 8, 8 7 56, 8ने देखील जातो. त्यानंतर 14ने जातो. त्यानंतर 28 आणि येणारी संख्या 56. तर ह्या संख्येने जे आहे थोडक्यात 56ला भाग सक्सेसफुली जातो. म्हणजेच काय. तर यामध्ये एकूण किती संख्या आहेत. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. तर या ठिकाणी किती आहेत एकूण संख्या. एकूण संख्या 8 आहेत. तर या ठिकाणी 8 संख्या आपल्याला प्राप्त झालेल्या आहेत. म्हणून 56 वस्तू 8 प्रकारे समान वाटत येतील. तर या प्रकारे जे थोडक्यामध्ये 56 वस्तू 8 जे की प्रकारे समान वाटता येतील, जे की ऑप्शन नंबर आपल्याला 2 मध्ये या ठिकाणी पाहायला मिळणार असेल. तर अशा प्रकारे देखील तुम्हाला काही परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात. परंतु तुम्ही ह्या प्रकारे प्रश्नांचा सोडवा करू शकता मित्रांनो. जर तुम्ही आपलं टेस्ट सिरीजचं जर तुम्ही जॉईन केला तर अशा प्रकारचे प्रश्न भरपूर आहेत. त्यामध्ये तुम्ही अशा प्रकारची वारंवार तुम्हाला प्रॅक्टिस होऊन जाईल आणि परीक्षेमध्ये समजा या ठिकाणी 56च्या जागी 40 जरी विचारलं तर डायरेक्टली 40चे अवयव पाडायचे, किती पडले, कितीनं भाग जातो आणि डायरेक्टली तुम्ही त्याचं उत्तर अगदी सेकंदामध्ये तुम्ही सोडवू शकता. त्यामुळेच म्हणतो की टेस्ट सिरीज देखील इम्पॉर्टंट आहे. त्यामध्ये तुमची सेल्फ स्टडी होत असतं, तुमची प्रॅक्टिस होत असतं आणि तुमचं संपूर्ण काही तयारी त्या ठिकाणी होत असते मित्रांनो. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न, जो की प्रश्न 3 असा आहे. 2 अंकी समसंख्यांची बेरीज किती. तर 2 अंकी समसंख्यांची बेरीज किती होणारी असेल. तर आता 2 अंकी समसंख्या कोणकोणत्या आहेत तर ते तुम्हाला आधी माहिती असणं आवश्यक आहे, जे की तुम्हाला माहितीच असणारे असतील. तर 2 अंकी समसंख्या कोणत्या आहेत. 10, 12, 14, 16 अशा प्रकारचे जेवढे काय आहेत 100 पर्यंतचे म्हणजे की लास्ट संख्या 98 ही आहे. 98 ही समसंख्या लास्ट आहे 2 अंकी संख्या. तर यासाठी आपल्याला एक सूत्र वापरावं लागणार असेल, जे की यासाठी काढण्यासाठी. तर एकूण संख्या काढण्यासाठीचं एक सूत्र आहे, जे की तुम्ही कायमस्वरूपीच लक्षात ठेवून घ्या, कारण का कुठेही तुम्हाला कामाला पडणार असेल. तर सूत्र आहे शेवटची संख्या वजा पहिली संख्या डिवाइड बाय 2 अधिक 1. हे जे आहे याचं सूत्र आहे. ह्या सूत्र तुम्हाला हे लक्षात ठेवणं अतिशय महत्त्वपूर्ण आहे, कारण का या सूत्रावरूनच तुम्हाला जे आहे कोणती पण उत्तरे जे की काढता येतात, जे काही काढण्यासाठी सांगितलेलं आहे. तर शेवटची संख्या कोणती आहे 2 अंकी समसंख्या, तर ती आहे 98, जसं की मी तुम्हाला आता सांगितलेलं आहे. तर वजा काय करायचं आहे, तर पहिली संख्या समसंख्या 2 अंकी संख्या कोणती आहे पहिली, तर ती आहे 10. तर ब्रॅकेट ऑफ लॉप घेतलेला आहे आपण या ठिकाणी. आणि त्यानंतर संख्यामध्ये आपण जो नियम आहे आपला त्या प्रकारे डिवाइड 2 ला 2 आणि प्लसमध्ये आपण 1 ला 1
1 या ठिकाणी ठेवलेलं आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, तर या ठिकाणी आपल्याला 98 जे काय 98 मधून -10 करायचं. किती येतील मग 88 डिवाइड 2 आणि प्लस 1 ला या ठिकाणी आपल्याला ते मिळणार असेल. तर मग या ठिकाणी आता या दोनाचं आपल्याला डिवायडेशन करून घ्यायचं आहे. 88 ला आपण 2 न भागल्यास 44 येणार असेल आणि 44 पदी अधिक 1 म्हणजेच काय या ठिकाणी जे की 45 आपल्याला हे या ठिकाणी मिळणार असेल. किती मिळालं आपल्याला 45 हे मिळणार असेल. म्हणजेच काय तर एकूण संख्या काढण्यासाठीचे सूत्र आहे, म्हणजे की एकूण संख्या आपल्याला किती तर या ठिकाणी 45 ही संख्या मिळालेली आहे. तर सूत्र इम्पॉर्टंट आहे. सूत्र जर तुम्ही विसरला तर तुमची मांडणी देखील चुकू शकते. आता या ठिकाणी आपल्याला आता त्या समसंख्यांची बेरीज किती म्हटलेलं आहे, आपल्याला आता बेरीज काढायचं आहे. तर बेरीजीसाठी देखील एक सूत्र आहे, ते देखील तुम्ही लक्षात ठेवून घ्या. बेरीजसाठी काय सूत्र आहे, तर बेरीजसाठी सूत्र आहे पहिली संख्या पहिली संख्या अधिक शेवटची संख्या वजा वरल्या सूत्रामध्ये आहे आणि यामध्ये जे आहे बेरीज आहे. पहिली संख्या अधिक शेवट संख्या डिवाइड बाय 2 आणि यामध्ये गुणाकारात 2 आणि एकूण संख्या नाही या ठिकाणी 2 येणार असेल. पहिली संख्या अधिक शेवट संख्या डिवाइड 2 गुणाकारामध्ये एकूण संख्या असं जे आहे याचं सूत्र होणार असेल. तर आता या सूत्रामध्ये आपल्याला जे किमती आहेत आपल्याला ते आता बसून घ्यायचे आहेत. तर आता पहिली संख्या जी किती आहे, तर पहिली संख्या आपली 10 आहे, 2 अंकी समसंख्या, आणि शेवटची कोणती आहे तर ती आहे 98 या ठिकाणी जे की आपण वर पाहिलेलं आहे त्या प्रकारे. पुन्हा भागाकारात 2 ला 2 आणि जी एकूण संख्या आपल्याला किती मिळालेली आहे ते आहे 45 या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे. एकूण संख्या किती 45 हे मिळालेलं आहे. त्यानंतर आपला याचं डिवायडेशन्स वगैरे योग्य त्या पद्धतीनं करून घ्यायचं आहे, त्यानंतर त्याचा गुणाकार आपला योग्यरित्या मिळणारा असेल. जसं की सांगायचं झालं तर आपण या दोघांची बेरीज जर केली आपण 10 + 98 तर या ठिकाणी आपल्याला किती मिळणार असेल, ते मिळणार असेल 108 आणि भागिले 2 गुणाकारामध्ये 45. या ठिकाणी आपण 2 ला 108 न जर आपण या ठिकाणी भागलं तर 2 5 दोन्ही 2 पंचे 10 होणार असेल, 5 ला 5 पुन्हा मग या ठिकाणी 4 म्हणजे की 54 येणार असेल. 54 गुणिले पुन्हा हे 45. तर आता आपण 54 गुणिले 45 जर आपण या ठिकाणी केलं तर आपल्याला किती मिळणार असेल, तर 25 आणि 2430 2430 हे आपलं जे की फायनलचं उत्तर येणार असेल. 2430 ऑप्शनमध्ये आपल्याला आहे का, तर हो 2430 आपलं हे ऑप्शन नंबर 4 मध्ये दिलेलं आहे. जर तुम्ही योग्यरित्या प्रश्नांची मांडणी केलात, योग्यरित्या तुम्ही प्रश्न समजून घेतलात तर तुमचं उत्तर कुठेही चुकणार नसेल हे तुम्ही लक्षात ठेवून घ्या. तुमचं उत्तर कुठेही चुकणार नसेल आणि तुमच्या उत्तरामध्ये कुठं खाडाखोड देखील होणारे नसेल. फक्त तुम्हाला ते योग्य त्या पद्धतीनं सूत्रामध्ये मांडता यायला पाहिजे, त्याची मांडणी करता यायला पाहिजे आणि तुम्हाला माहिती पाहिजे. माहिती कसं होईल, तुमच्या प्रश्नांच्या प्रॅक्टिसनुसार. जर प्रॅक्टिस जर असेल तर असे प्रश्न चुटकीवर तुम्ही सोडवू शकता अगदी 1 मिनिटामध्ये. त्यानंतरचा पुढील प्रश्न पाहू, जो की प्रश्न क्रमांक 14 असा आहे. प्रश्न 14 असा म्हणतो की 9 व 49, 11 व 111, 19 व 247, 21 व 85 आणि 12 व 33 यापैकी सहमूळ संख्यांच्या जोड्या किती. तर सहमूळ संख्यांच्या जोड्या या ठिकाणी आपल्याला काय म्हटलंय की सहमूळ संख्यांच्या जोड्या किती आहेत किंवा कोणती आहे किंवा कोणती नाही. तर या ठिकाणी आपल्याला नाही हे आपल्याला या ठिकाणी बाहेर काढायचं आहे. तर सहमूळ संख्यांच्या जोड्या. आता सर्वात प्रथम तुम्हाला सहमूळ संख्या म्हणजे काय हे माहिती असणं आवश्यक आहे. त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतो आपण, कोप्राईम नंबर असे म्हणतो. तर सहमूळ संख्या म्हणजे काय, तर ज्या दोन संख्यांची मसावी 1 असतो त्यांना सहमूळ संख्या म्हणतात. तर दोन संख्यांची मसावी ही 1 असावी लागते. 1 असतो जे काही त्याला जे आहे सहमूळ संख्या असं जे थोडक्यामध्ये म्हणतात. हे तुमची याची बेसिक डेफिनेशन आहे जी की मी तुम्हाला सांगितली, ते लक्षात ठेवून घ्या. तर आता या ठिकाणी आपण बघूया याची मसावी 1 आहे का नाही, का 1 निघत आहे का नाही. तर ज्यापैकी निघत असेल तर ते आहे का किंवा नाही. तर सुरुवातीचं आपल्याला काय दिलेलं आहे, सुरुवातीला 9 व 49 दिलेलं आहे. 9 व 49 तर यांची आता यांचे आपल्याला अवयव पाडावे लागणार. जसं की आता 9चे अवयव काय निघणारे असतील, 9चे अवयव 1 ने 9 ला भाग जातो, 3 त्रिक 9 आणि त्यानंतर 9 1 9 हे 9चे अवयव झाले. त्यानंतर आता 49चे अवयव आपण पाडू. तर 49 ला 1 ने 1 तर येणारच असेल. त्यानंतर 7 7 7 49 आणि त्यानंतर 49 पुन्हा कोणत्याही संख्येने जात नाहीत. म्हणजेच की यांचा मसावी किती निघाला, यांचा किती मसावी आहे, यांचा मसावी हा 1 आहे. म्हणून हे काय आहेत, मग हे आहेत सहमूळ संख्या. या सहमूळ संख्या आहेत किंवा सहमूळ जोडी आहे, सहमूळ संख्यांची जोडी आहे हे आपण या ठिकाणी म्हणू शकतो. कारण का यामध्ये मसावी हा 1 असतो, 1 आहे म्हणून. त्यानंतर दुसरा आपला नंबर कोणता या ठिकाणी 11 व 111.
राईट, हे आहे. तर 11 व 111 यांचं आहे का, पहिलं आपण 11चे जे आहे ते पाडू अवयव, तर 1 1 1 आणि 11 या ठिकाणी हे दोनच फक्त पडतात. त्यानंतर 111चे या ठिकाणी आपण अवयव पाडू, 111चे अवयव. तर 111चे जे अवयव आहेत तर 111मध्ये 1चे पडतं, 3 देखील होतात, डिवायडेशन 37 देखील होतं आणि 111. तर हे जे आहे याचं आहे, तर यामध्ये याचा मसावी 1 आहे, या ठिकाणी 1 आहे, म्हणून हे देखील सहमूळ संख्येची जोडी आहे, सहमूळ संख्येची जोडी आहे, ही देखील समूळ संख्येची जोडी आहे. त्यानंतर पुढील क्रमांक आपला 19 व 247. 19 व 247. आता 19चे आपण या ठिकाणी सर्वप्रथम अवयव पाडू. 19चे अवयव पाडणे म्हणजे काय की एखाद्या संख्येला फक्त एका संख्येनेच भाग जाणे. तर 19 या ठिकाणी आपण अवयव जर पाडलं तर 19 मध्ये 1 आणि दुसरं आहे 19, म्हणजे दुसरं कोण्याही संख्येने याला भाग जात नाही. आणि त्यानंतर आहे 247चे अवयव, 247चे अवयव. आता 247 बघा कशा कशानं भाग जातं, तर 1 न जातं, त्यानंतर याला 13 न जातं, त्यानंतर 19ने देखील जातं आणि त्यानंतर आहे 247. तर या ठिकाणी पहा, या ठिकाणी आता याचा मसावी 19 देखील या ठिकाणी आलेला आहे, 19 देखील आलेला आहे, 19 आणि जे की 19 या ठिकाणी मसावी आहे यामध्ये आलेला, म्हणून जे आहे या ठिकाणी 1 नाही. आणि आपल्याला काय म्हटलं डेफिनेशनमध्ये की 1 असतो ज्याचा मसावी, ज्या दोन संख्येचा मसावी 1 असतो त्यांना समूळ संख्या म्हटल्या जातात. परंतु यामध्ये 19 आलेला आहे, म्हणून ही जी आहे जोडी थोडक्यामध्ये समूळ संख्यांची जोडी नाही. त्यामुळे आपल्याला आता जास्तीचं समोरचे सर्व ऑप्शन सोडवण्याची गरज नाही आहे, कारण का आपल्याला एका संख्येतच ते आपल्याला सापडलेलं आहे, 19 व 247. तर 19 व जी काही आहे तर ही जी समूळ संख्यांची जोडी या ठिकाणी आपल्याला म्हटलेलं आहे, तर याचं जे उत्तर होणार असेल जे की 3 हे याचं उत्तर होणारं असेल, 3 हे याचं उत्तर होणारं असेल. कारण का यामध्ये यांची जोडी बनत आहे समूळ संख्येची, यांची बनत आहे आणि यांची जी आहे ती बनत नाही, त्यानंतर यांची देखील बनतं आणि यांची देखील बनत नाही. त्यामुळे या ठिकाणी किती समूळ संख्येच्या जोड्या आहेत, मग 1 2 आणि ह्या 3, म्हणून ऑप्शन नंबर 3 या ठिकाणी याचं उत्तर होणारं असेल. 12 व 33ची देखील समूळ संख्येची जोडी बनत नाही, कारण का याचे जे अवयव पडतात यामध्ये 12चे जे अवयव पडतात यामध्ये येते 1 2 3 4 6 आणि 12 आणि 33 मध्ये देखील याचे अवयव पडतात 1 3 11 आणि 33. या प्रकारे यामध्ये जे आहे 3 हे जी मसावी आलेलं आहे, त्यामुळे जे याला 1 ने हे मसावी येत नाही, त्यामुळे ह्याची देखील जे आहे समूळ संख्येच्या याच्यामध्ये जोडीमध्ये आपण वर्गणी करू शकत नाही. त्यामुळे 1 2 आणि 3 या फक्त या ठिकाणी समूळ संख्याच्या जोड्या आहेत, म्हणून ऑप्शन नंबर 3 या ठिकाणी याचं उत्तर होणारं असेल. फक्त प्रश्न तुम्ही समजून घ्या मित्रांनो, समजून घेतल्यानंतर तुम्हाला याचं उत्तर अचूक पद्धतीने काढता येईल. त्यानंतर प्रश्न 5वा, एके वर्षी महाराष्ट्र दिन शुक्रवारी आहे तर त्याच वर्षी शिक्षक दिन कोणत्या वारी असेल. हा तर तुम्हाला 100% कन्फर्म क्वेश्चन परीक्षेमध्ये येणारा असतो, कारण का या ठिकाणी आपल्याला महाराष्ट्र दिन विचारलेला आहे. तर प्रश्न सेम असेल, एका वर्षी महाराष्ट्र दिन शुक्रवारी आहे तर त्याच वर्षी गांधी जयंती कोणत्या वारी असेल. या ठिकाणी शिक्षक दिन आला आहे, गांधी जयंती, आंबेडकर जयंती वगैरे वगैरे अशा प्रकारे तुम्हाला प्रश्न विचारले जातात. तर अशा प्रश्नांमध्ये तुम्हाला याचा सोडावा कसा करायचा असतो ते मी तुम्हाला आता अतिशय सोप्या पद्धतीने सांगणार आहे. फक्त तुम्ही ती ट्रिक जी मी सांगत आहे ती तुम्हाला लक्षात ठेवून घ्या. तर या ठिकाणी काय म्हटलं आहे की एका वर्षी महाराष्ट्र दिन हा शुक्रवारी आहे म्हटलेला आहे. तर आता महाराष्ट्र दिन कधी साजरा करतात, तर महाराष्ट्र दिन आपण 1 मेला करतो. तर या ठिकाणी कोणता वार म्हटलेला आहे, शुक्रवार म्हटलेला आहे, हे लिहून घेऊ आपण. महाराष्ट्र दिन आपण कधी करतो तर 1 मेला. आणि शिक्षक दिन आपण कधी साजरा करतो, जो की रिसेंटली झालेला आहे शिक्षक दिन, जो की 5 सप्टेंबरला करतो. तर आता आपल्याला या दिवसांमध्ये 1 मे पासून 5 सप्टेंबर पर्यंत एकूण किती दिवस आहेत हे आपल्याला या संख्या काढावी लागणारी असेल, म्हणजे की 1 मे ते 5 सप्टेंबर दरम्यानची. आता तुम्हाला परीक्षेत गांधी जयंती विचारलं तर 2 ऑक्टोबरला आहे, आंबेडकर जयंती विचारलं तर ती आहे 14 एप्रिलला आहे, दिवाळी विचारलं असेल तर असा XYZ संख्या तुम्हाला त्या ठिकाणी दिवस दिले जातात, त्यानंतर तुम्हाला ते शोधायला सांगत असतं. तर आपल्याला या ठिकाणी 1 मे ते आता 5 सप्टेंबर मधले एकूण संपूर्ण दिवस या ठिकाणी मोजावे लागणार असेल. तर मे महिन्यामध्ये एकूण किती दिवस असतात, तर मे मध्ये जे आहे
एकूण दिवस असतात 31 दिवस असतात मे महिन्यामध्ये, परंतु या ठिकाणी 1 मे हा दिवस काउंट केला गेलेला आहे, त्यामुळे 31 मधून आपल्याला 1 मायनस करावा लागणार, कारण का तो काउंट झालेला आहे. जर काउंट नाही झाले तर आपण ते काउंट करायचं. जर समजा ती तारखी काउंट झाली असेल ती आपल्याला त्या ठिकाणून वजा करायची असते, म्हणून आपण मे महिन्यातले किती दिवस घेणार, फक्त 30 दिवस या ठिकाणी घ्यावे लागणारे असतील. त्यानंतर मे नंतर काय येईल, जून येणार असेल. जून मध्ये किती दिवस असतात, मग 30 दिवस असतात. त्यानंतर कोणता येतो, जून नंतर येतो जुलै. जुलैमध्ये किती दिवस असतात, जुलैमध्ये असतात 31 दिवस. त्यानंतर ऑगस्ट येतो, जुलैच्या नंतर ऑगस्ट हा येणार असतो. ऑगस्टमध्ये किती दिवस असतात, मग ऑगस्टमध्ये असतात 31 दिवस दिले असतात. त्यानंतर सप्टेंबरमध्ये एकूण किती दिवस आहेत, तर सप्टेंबरमधले फक्त आपल्याला या ठिकाणी 5 दिवस काउंट करायचे असतात, कारण का आपण त्या दिवसचा आपला शेवटचा दिवस आहे आणि आपल्याला त्या दिवसाच आपल्याला थोडक्यामध्ये या ठिकाणी वार जो आहे तो काढायचा आहे. तर या ठिकाणी आता मेचे 31, जूनचे 30, जुलैचे 31, ऑगस्टचे 31 आणि सप्टेंबरचे 5 एवढे दिवस आपल्याला मिळालेले आहेत. आता या संपूर्ण संख्या जी आपल्याला या दिवसांची एकूण बेरीज करून घ्यायची आहे की नेमकं किती दिवस होणारे असतील. आता या ठिकाणी आपण 30 दिवस घेतलेले आहेत, मेचे 30 अधिक पुन्हा जूनचे 30 पुन्हा मग जुलैचे 31 प्लस ऑगस्टचे 31 प्लस सप्टेंबरचे किती, तर सप्टेंबरचे 5 दिवस या ठिकाणी होणारे असतील. आणि जो या सर्वांची आपण बेरीज करतो त्यावेळेस आपल्याला या ठिकाणी आपण सर्वांची बेरीज केल्यानंतर जो आपल्याला एकूण दिवस मिळतात ते आहेत 127 दिवस या ठिकाणी होणारे असतील. म्हणजे की 1 मे पासून ते 5 सप्टेंबर पर्यंतचे एकूण दिवस आपण टोटल काउंट केलेलं आहे, तर किती 127 दिवस आपल्याला मिळाले. म्हणजेच काय, तर 127 दिवस म्हणजेच 127 दिवस त्या दिवसापासूनचे या दिवसापर्यंतचे आपल्याला मिळालेले आहेत. तर आता एका आठवड्यामध्ये किती दिवस असतात, एका आठवड्यात आपल्याला किती दिवस असतात, तर एका आठवड्यामध्ये असतात 7 दिवस. एका आठवड्यामध्ये किती असतात, तर 7 दिवस असतात. म्हणून 127 ला आता 7 ने भागाकार करावा लागतो, कारण का एवढ्या दिवसांमध्ये किती आठवडे आलेत हे देखील आपल्याला काउंट करणं इम्पॉर्टंट आहे. म्हणूनच आपण 127 ला जेव्हा आपण 7 ने डिवाइड करतो, तर 7 या ठिकाणी येणार असेल 7 ने आपण 127 ला जेव्हा डिवाइड करतो, त्यामुळे 7 आधी या 12ला आपण डिवाइड केला असेल पण 7 1 7 आणि या ठिकाणी बाकी किती उरले, तर 5 उरलेलं असेल, तर या ठिकाणी 57, तर 7 8 56 या ठिकाणी 18 आणि बाकी किती उरेल, मग बाकी उरणारे असेल 1. म्हणजेच काय, तर या ठिकाणी 18 आठवडे पूर्ण होतील, 18 आठवडे पूर्ण होतील व 1 दिवस हा बाकी राहणारा असेल. आता 1 दिवस म्हणजेच कोणता, 1 दिवस जो शिल्लक राहणारा दिवस आहे, म्हणजेच काय, तर शुक्रवार नंतर आपल्याला या ठिकाणी फक्त 1 दिवस वाढवायचा आहे. शुक्रवार नंतर 1 दिवस वाढवायचा. शुक्रवार नंतर आपण 1 दिवस वाढवल्यास कोणता दिवस येईल, जो की शनिवार हा दिवस या ठिकाणी येणारा असेल. तर आपल्याला ऑप्शन्समध्ये शनिवार दिसत आहे का, तर हो, ऑप्शन नंबर 4. तर ऑप्शन नंबर 4 म्हणजेच काय, तर शनिवार. म्हणजेच काय, तर महाराष्ट्र दिन शुक्रवारी असेल, तर त्याच वर्षी शिक्षक दिन हा जो आहे थोडक्यामध्ये शनिवारी येणारा असेल. शनिवार हे त्याचं उत्तर होणारं असेल. तर अशा प्रकारे सर्व दिवसांची तुम्ही बेरीज करून त्यामध्ये उरलेली बाकी त्या दिवसामध्ये ऍड करून त्याचा पुढचा दिवस तुम्ही जे मित्रांनो अतिशय सोप्या पद्धतीने काढू शकता. फक्त तुम्हाला माहिती असायला पाहिजे ही ट्रिक. मी जे एक्सप्लेनेशन केलेलं आहे, एकूण दिवसाचं या ठिकाणी काउंट केलेलं आहे, त्यांची बेरीज केली. बेरीज केल्यानंतर एकूण किती आठवडे आहेत ते काढलेलं आहे. त्या आठवड्यामधून उरलेले दिवस जेवढे काय आहेत, जे बाकीचे आपल्याला मिळाले आहेत त्या भागाकाराच्या पद्धतीमध्ये, तेवढे दिवस ते त्याच्या पुढील दिवसामध्ये येणारे असतील. त्यामुळे ह्या प्रकारचे प्रश्न तुम्हाला काढण्यासाठी हा प्रकारचा स्ट्रक्चर नियम माहिती असणं आवश्यक आहे. आणि हे प्रकार स्ट्रक्चर नियम तुम्ही शिकल्यास कोणत्याही तुम्ही दिवस वार कशावरचाही तुम्ही उत्तर अतिशय कमी वेळेत अचूक पद्धतीने काढू शकता. त्यानंतर आपण प्रश्न 6 असा आहे पुढचा. 3 पेट्यामध्ये अनुक्रमे 216, 126 व 162 वया आहेत. त्या पेट्यातील वयांचे समान वया असलेले गठ्ठे करायचे असल्यास प्रत्येक गठ्ठ्यात जास्तीत जास्त किती वया घ्याव्यात. तर किती वया आपल्याला या ठिकाणी घ्यायचं आहे. तर 3 गठ्ठे या ठिकाणी आपल्याला दिलेले आहेत. तर तिन्ही गठ्ठ्यावर आपल्याला तसं शोधायचं आहे. तर या ठिकाणी 3 पेट्यामध्ये अनुक्रमे किती आहेत, तर 216, 126 व 162 वया आहेत. तर आता स्पष्टीकरणासोबत मी तुम्हाला या ठिकाणी एक्सप्लेन करेन. तर या ठिकाणी जास्तीत जास्त वया काढण्यासाठी आपल्याला 216, 126 आणि 162 या तिन्ही संख्यांची मसावी काढावी लागेल. या तिन्ही संख्यांची आपल्याला काय करावी लागेल, मसावी काढावी लागेल. तिन्ही संख्यांची मसावी काढावी लागेल. तर मसावी म्हणजे काय तुम्हाला माहितीच असेल, वर मी सांगितलेलं आहे. मसावी म्हणजे सर्वात मोठी संख्या जिने या तिन्ही संख्यांना पूर्ण भाग जातो.
सर्वात मोठी संख्या जिने या तिन्ही संख्यांना पूर्ण भाग जातो. आता 216चे आपल्याला आता अवयव पाडायचे आहेत. या ठिकाणी 216चे अवयव काय पडतात, तर या ठिकाणी अवयव पाडल्यास आपण बे दोन्ही 4, 4 4 4 दोन्ही 8, 8 दोन्ही 8 3 24 47 3 2 16. तर या प्रकारे याचे थोडक्यात अवयव पडतात, म्हणजे 216चे अवयव या प्रकारे पडतात. त्यानंतर 126चे अवयव, 126चे अवयव कोणत्या प्रकारे पडतात, 126चे अवयव पाडण्यासाठी आपल्याला 2 आणि 3 याचा गुणाकार म्हणजे 6 17 18 126. तर या ठिकाणी आपण 126चे देखील अवयव पाडलेले आहेत. त्यानंतर 162चे अवयव आता पाडण्यासाठी 162 राईट. या ठिकाणी आपण आता 216, 126 आणि 162चे अवयव पाडलेले आहेत. आता या तिन्ही अवयवामध्ये आपल्याला सामायिक अवयव आहेत ते आता आपण या ठिकाणी अवयव शोधायचे आहेत. सामायिक अवयव यामध्ये कोणकोणते सामायिक आहेत मग, तर ते आहे 2 हे सामायिक आहे, त्यानंतर 3 हे जे आहे सामायिक आहे, त्यानंतर या ठिकाणी देखील 3 हे सामायिक आहे. म्हणजेच काय, तर या ठिकाणी 2 3 3 हे जे आहे सामायिक आहे. तर याची आपण आता मसावी करू. आता तर याची मसावी काय होणारी असेल, 2 गुणिले 3 तर बेत्रिक 6 सायत्र्यांक या ठिकाणी 18 हे जे आहे या ठिकाणी याची मसावी निघालेली आहे. तर याचा थोडक्यात अर्थ असा होतो की प्रत्येक गठ्ठ्यात जास्तीत जास्त 18 वह्या असाव्यात. तर या ठिकाणी काय याचं उत्तर मग, जे की 18 ऑप्शन नंबर आपल्याला 4 मध्ये हे दिसत आहे. तर जास्तीत जास्त एका गट्ट्यामध्ये किती वह्या असायला पाहिजे मग, तर ते आहे 18. तर अशा प्रकारे थोडक्यामध्ये तुम्हाला प्रश्न आपल्याला जर समजला तर त्याचं उत्तर देखील आपल्याला अतिशय कमी वेळेमध्ये अचूक पद्धतीनं काढता येत असतं. त्यामुळे प्रश्न आधी तुम्हाला अगोदर समजून घेणं अतिशय इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. तर असे होते मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये PYQ बेस आपण मॅथ्ससाठी जे काही TETसाठी आपण प्रश्न या संदर्भात पाहिलेले आहेत. तर ज्या विद्यार्थ्यांना अजूनही आपली महा एक्झाम पॉईंटची ॲप डाउनलोड केली नसाल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲपची लिंक मिळेल. त्यामध्ये तुम्हाला TETचे आपण संपूर्ण विषयनिहाय व त्यासोबत फुल लेंथी टेस्ट फक्त ऑफर प्राइस 49 मध्ये अवेलेबल करून दिलेले आहेत. ज्यांना कोणाला एक्झाम क्रॅक करायचे आहे, चांगले गुण मिळवायचे आहेत, त्यांनी लगेच आपले ॲप डाउनलोड करून घ्या आणि चांगल्या उत्तम तयारीसाठी मित्रांनो तुम्ही प्रॅक्टिसला आजपासूनच लागा. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन प्रश्नांसोबत, नवीन अपडेटसोबत, नवीन मॅथ्ससोबत. तोपर्यंत मित्रांनो बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.